नमस्कार मित्रांनो 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना खुशखबर म्हणजेच 10वी आणि 12वीची विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेला जे फी भरलेलं होतं ते फी आता त्यांना परत मिळणार आहे। तर महत्त्वाचं म्हणजे ती फी परत मिळवण्यासाठी त्यांना काही कागदपत्रे त्यांच्या शाळांमध्ये जमा करावी लागणार आहेत आणि राज्यातील कोणकोणते शाळा व महाविद्यालय हे पात्र असणार आहेत आणि कोणकोणत्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना हा परीक्षा फी परत दिला जाणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला लाईक करा आणि आरबी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा। जास्तीत जास्त 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळातर्फे राज्यातील दुष्काळसह भागातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी लागू केली आहे। त्यानुसार 10वी 12वीच्या नियमित विद्यार्थ्यांना पात्रतेची आवश्यक माहिती स्वतःचे किंवा पालकाच्या आधार संलग्न बँक खात्यात माहितीसह शाळा कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने ही शुल्क प्रतिपूर्ती केली जाणार आहे। मित्रांनो, राज्यातील 15 जिल्ह्यातील 40 तालुके त्या व्यतिरिक्त 1021 महसूल विभाग दुष्काळदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे। त्यामुळे ह्या भागातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना RTGS NEFT द्वारे परीक्षा शुल्काची रक्कम परत केली जाणार आहे। स्वयंअर्थसहाय्यित शाळा वगळता शासकीय शाळा, खासगी अनुदानित शाळा, विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ही योजना लागू असणार आहे। परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत सर्व कागदपत्रे शाळा कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर जतन करावी। ही योजना नव्याने कार्यान्वित झाली नसल्याने ह्या योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्याध्यापक, प्राचार्य, माध्यमिकेचे शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक आणि विभागीय मंडळ सचिव यांनी दिलेल्या माहितीत राज्य शिक्षण मंडळाकडे माहिती सादर करण्यासंदर्भात पाठपुरावा त्यांनी आवश्यक असलेले नमूद केलेले आहे। मुख्याध्यापक, प्राचार्यावर जबाबदारी परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती ही राज्य शिक्षण मंडळ स्तरावरून विद्यार्थ्यांना पालकाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची ही माहिती उपलब्ध न झाल्यास किंवा चुकीची बँक खाते क्रमांक दिल्यास विद्यार्थ्यांना शुल्क पासून वंचित राहणार आहेत। त्यामुळे दिलेली माहिती परिपूर्ण माहिती भरण्याची दक्षता घ्यावी। याबाबतची पूर्ण जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांची असल्याची स्पष्ट केलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ज्या शाळांमध्ये आता पूर्वीच बँक खाते व आधार कार्ड हे घेतलेलं असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा परीक्षेची शुल्क जे पैसे आहेत ते तुमच्या बँकेमध्ये येणार आहेत। जर तुम्ही दिला नसेल तर आता जाऊन तुमच्या ज्या शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये आधार कार्ड व बँक खाते हे दोन्ही तुम्ही जाऊन जमा करावे आणि माहिती बरोबर आहे हे मुख्याध्यापकाकडे पोचवावे। हा परीक्षा शुल्क तुम्हाला मिळतो मित्रांनो। तर महत्त्वाचं म्हणजे जर तुमचं बँक खाते नसेल तर तुमच्या वडिलांचं हे जोडू शकता मित्रांनो। अतिशय खुशखबर असं अपडेट 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी होतं, तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केलेला आहे। जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। इथंच थांबतो। नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत आपल्या व्हिडिओमध्ये भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।